आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाची रूपरेषा, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकीत होणार चर्चा। तुळजाभवानी मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध। मंदिराला कुणालाही हात लावू देणार नाही, आव्हाडांचा इशारा। तर धाराशिवमध्ये आव्हाडांच्या गाडीसमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं। पराभूत 48 लोकसभा मतदारसंघातील मतदार हेराफेरीचा डेटा राहुल गांधी लवकरच समोर आणणार। 7 ते 8 टप्प्यात यादी जाहीर करणार। सूत्रांची माहिती, पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला दिला होता इशारा। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या। मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाही, मात्र 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही। ठाकरे बंधू युतीवर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचं मोठं वक्तव्य। मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण। संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर।